श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, संयम ठेवा. आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात. नात्यांच्या गर्दीत तेच नेहमी एकटे असतात जे मनाने स्वच्छ असतात. घरासमोरील गाड्या आणि रुबाबाला श्रीमंती समजू नका. घरातील म्हातारी माणसं हसताना दिसली की समजून जा, घर श्रीमंतांचं आहे. जे आपण दुसऱ्याला देतो तेच आपल्याला परत मिळतं. मग ते आनंद असो, प्रेम असो वा दुःख. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना, लक्षात ठेवा, नियतीचा फेरा सगळीकडे फिरतो. पाप पुण्याचा हिशोब हा होतोच. स्वामी बोलतात, सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका. वेळ जाईल, त्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा. चांगली वेळ निश्चित येईल. एखादी व्यक्ती आनंदात आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्या जीवनात सगळं काही सुरळीत आहे. ती व्यक्ती आनंदी आहे कारण जीवनाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते. ते फक्त आपलं कोण आणि परकं कोण हे ओळखण्यासाठीच. चांगले होणार आहे हे गृहीत धरून चला. बाकीचं परमेश्वर पाहून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वास असेल. ज्याचे कर्म चांगले असेल तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाहीत. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याच्या तोंडात भरवण्यात समाधान वाटते. हा खेळ संस्कार, समज आणि मानसिकतेचा आहे. परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की दुसऱ्याचे हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी राहत नाही.